श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही वेद जाणता याचा गर्व करू नका. ब्रह्मदेवाला सुद्धा सर्व वेद माहित नाही. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष नारायण वेद व्यक्त करण्यासाठी व्यासांचा अवतार घेऊन या भूतलावर आले. त्यांचे पैल वैंशपायन, जैमिनी व सुमंतू असे 4 मुख्य शिष्य होते. प्रत्येकाला सर्व वेद जाणण्याची ईर्षा होती, पण व्यासांनी ओळखले होते की या चौघांना वेदांचे भाग समान वाटून दिले पाहिजेत. वेदव्यास आपल्या शिष्यांना म्हणाले, एक वेद नीट शिकवायला 1 कल्पांत झाला तरी दिवस पुरणार नाही. तुम्ही तर 4ही वेद अभ्यासणार आहात. ते कसे शक्य आहे? त्यासाठी श्री व्यासांनी शिष्यांना भारद्वाजाची गोष्ट सांगितली. भारद्वाज एक महान प्रख्यात ऋषी होते. अनेक वर्षे त्यांना तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी ऋषींना वर मागायला सांगितले. ते म्हणाले, ब्रह्मचर्य आश्रमाच्यातच सर्व वेद साध्यंत शिकावेत अशी माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे मला सर्व वेद विद्या शिकवा. ब्रह्मदेव म्हणाले, मी तुला वेद किती आहेत ते दाखवितो. त्यांनी 3 अति उंच पर्वत दाखविले व म्हटले, हे 3 पर्वत म्हणजे 3 वेद आहेत. भारद्वाज भयभीत झाला. एवढे 3 डोंगरा एवढे वेद मी कसे काय शिकणार? तुम्हाला योग्य वाटेल तेवढे आणि तेच उपयुक्त वेद ज्ञान मला द्यावे, अशी त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्याच्यावर कृपा करून 3 मुठी भरून वेद दिले. त्यातूनच भारद्वाजांनी काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला. व्यासमुनींनी आपल्या 4 शिष्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर ते म्हणाले, संपूर्ण वेद विद्या शिकण्यास तुम्हाला प्रयास पडतील, म्हणून त्यांनी 4 शिष्यांना 4 वेद सांगण्याचे मी ठरवले आहे. त्यांनी पैल नावाच्या शिष्याला ऋग्वेदाची सर्व माहिती सांगितली. ऋग्वेदाचे उपवेद आयुर्वेद म्हणजे वैद्यशास्त्र आहे. ऋग्वेदाचे मानवी स्वरूपाबद्दल ते म्हणतात. ऋग्वेद अत्री गोत्र असून त्याची देवता ब्रह्मा आहे. गायत्री हा छंद आहे. वर्ण तांबडा, डोळे कमळ, दळासारखे रुंद मान वगळा, कुकुरळे, पिळदार मिशा, करंगळीच्या टोकापर्यंतचा हात, 24 अंगुळे उंच अशी ऋग्वेदाची मूर्ती डोळ्यासमोर उभी आणावी. ऋग्वेदाच्या चर्चा श्रावक चर्चळ श्रवणी या पराक्रम 2 शाखा, जटा शकट या आणखी 2 शाखा या पारायणाचे भेद आहेत. शाकला, बालकला, आश्वलायनी, शाखायनी, मांडुकेया ऋग्वेदाच्या या 12 शाखात आश्वलायन ही विख्यात आहे. व्यासमुनींनी ऋग्वेदाचे 12 भेद त्याचा विस्तार आपल्या शिष्याला सांगितला. नंतर व्यासमुनींनी वैशंपायन या शिष्याला यजुर्वेद सांगितले. यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद. धनुर्वेद म्हणजे धनुर्विद्या. यजुर्वेदाचे गोत्र भारद्वाज, देवता रुद्र, छंद त्रिपुष्ट, स्थूल
सोनेरी रंग, नेत्रपिंगट मनोहर असे यजुर्वेदाचे मानवी स्वरूप मनात योजावे. याचे 86 भेद आहेत. चरका, अहरका, कठा, प्राच्य कठा, कपिष्टला, चारायण, वार्तातवीय, श्वेता, श्वेताश्वतर, मैत्रायणी त्यांचा 10 शाखा. मानवा, दुंदभा, ऐकेया, वारहा, हरिद्रवा, श्याम, श्यामायणी, वाजसनेय शाखेचे 8 भेद. वाजसनेय, जाबालिक, बौद्धेय, काण्व, मध्यंदिन, शाफेय, तापनीय, कपाल त्यातील पौडू, वत्स हे विख्यात आहे. आवरिक नाम उन्नत असून त्याचे 11 भेद आहेत. परमावटिक, पराशर्य, वैनय, वैद्यय, औधय नामाच्या शाखा गालव. वैजव, कात्यायनी, तैतिरीय शाखेचे 2 भेद असून औख्या व काडिकेया याचे 5 भेद आहेत. ते याप्रमाणे आपस्तंभी, बौधायनी, सत्याशाठी, हिरण्यकेशी, औकेची ही 6 अंगे आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरणिक, निरुक्त, छंद, ज्योतिष ही उपांगे आहेत. प्रतिपद, अनुपद, छंदस, भाषा, धर्म, मीमांस, न्याय, तर्क ही परिशिष्टे व्यासांनी सांगितली. येथून वेदाच्या ब्राह्मण भागास सुरुवात होते. त्यांचे ब्रह्मसंगत्व, उद्धन्य, देवासुरा, उभये, अग्ने, कृतिका, अनुमत्य, एतद् ब्राह्मण, वरुणस्य, अग्निरस, प्रजापतीर, काम असे 10 प्रश्न आहेत. प्रजापतीर काम या प्रश्नास कांड असे म्हणतात. त्याचे कांड ब्रह्मवादित, जुष्टो, प्रणोरक्षित, स्वदित्वा, त्रिवुत्ता त्याचा प्रश्न, पिवोअन्न त्याचे अनुवादक अनेक आहेत. अग्निर्नः पातु, प्रत्युष्ट, शरक्ष, ब्रह्मणेसी, सत्य, अंजिना, अच्छिंद्र, सांग्रहण्या, प्रजापती असे 8 प्रश्न असून प्रजापती हा अश्वमेध विषयाचा प्रश्न आहे. संज्ञान म्हणजे काठक हा वेदाचा भाग आहे. लोकोस हा दुसरा काठक, त्याचे 10 अनुवाक आहेत. तुभ्य, परात्त या प्रश्नानंतर आरण्यक हा व्यासांनी वेदभाग सांगितला. भद्र, स्वाध्याय, चित्ती, मंत्र, ब्राह्मण, श्रेष्ठ, पितृमेध, शिक्षा, ब्रह्मवल्ली, भृगुवल्ली, नारायण हे आरण्यकाचे भाग आहेत. संहिता, ब्राह्मण व अरण या ग्रंथभयाचे 1221 प्रश्न आहेत. 50व दशक यांची संख्या 2198 व 2406 आहे. यजुर्वेदाचे 86 भेद आहे. व्यासमुनींनी जैमिनी या आपल्या शिष्याला सामवेद सांगितला. सामवेदाचा उपवेद गांधर्व, अत्र, गोत्र, काश्यप, देवता, विष्णू, नित्य, माला धारण करणे हा छंद, शुचिर्भूत, वस्त्राप्रावरण युक्त, सौम्यदंती, चर्मधारक, हातात दंड असलेला, आकर्ण नयन, सुवर्णासारखी कांती, सूर्यासारखा तेजस्वी असे सामदेवाचे मानसिक स्वरूप आहे.
त्यांच्या असंख्य शाखांपैकी 1000 प्रमुख आहेत. नारायण शिवाय कोणालाच माहिती नाही. असुरायणी वासुरायणी वातितवेय प्रांजली ऋग्वेदविध प्राचीन योग्य ज्ञान योग्य राणायणी शारयायनी शाठ्यो मृदल खलवला लांगला कौथुमा महाखत्वला व जैमिनी हे भेद व्यास मुनींनी सांगितले ते श्री गुरूंनी ब्राह्मणांना सांगितले. सुमंतू या शिष्याला व्यास मुनींनी अथर्वण वेद सांगितला. त्याचा उपवेद शस्त्रशास्त्र गौत्र वैतान आदी दैवत इंद्र अनुष्ठपछंद तो फार प्रखर असून क्रूर आहे. त्याचा रंग काळा आहे. त्याचे 9 भेद आहेत. पौल याद दांत प्रदांत तौत औत ब्रह्मपद लाश शौनकी वेददर्शी चारण्य विद्या हे भेद आहेत. त्यांचे कल्प 5 नक्षत्र विधिविधान संहिता शांती असे आहेत. अशा प्रकारे हे 4ही वेदांची सविस्तर माहिती व्यासोक्त म्हणून या गर्विष्ठ ब्राह्मणांना सांगितली. तोपर्यंत त्यांचा गर्व उतरत आला होता. स्वामी त्यांना म्हणाले, या भरतखंडात पूर्वी वणिश्रम धर्माप्रमाणे लोक वागत असे. त्यावेळी पुण्य विपुल प्रमाणात होते. कलियुगात ब्राह्मणांनी कर्म सांडले. पूर्वी लोक त्यांना भूदेव म्हणत. त्यांना देवदेवता वश होत्या. जगदेवाच्या अधीन, देव मंत्राच्या अधीन, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी स्थिती होती. राजे लोकांना ब्राह्मण वंदनीय होते. विष्णू स्वतः ब्राह्मणांची पूजा करीत. आता मात्र त्यांचे सत्व नष्ट झाले. ते वेद सोडून अन्य मार्गाला धरतात. त्यामुळे वेदांचा लोप झाला आहे. हीन ज्ञाती पुढे वेद म्हणून पैसे घेऊन शिक्षण देऊ लागले. तुम्ही वेद जाणता असे म्हणता. मी सांगितले एवढे तरी वेदाविषयी तुम्हाला माहित आहे का? उगाच जयपत्रे मागत हिंडता. तुम्हाला लाज वाटते का? आता गुपचूप परत जा. तरी ते तामसी वृत्तीचे 2 ब्राह्मण चर्चा करण्याचा हट्ट सोडिनात. त्या दोघांचा मृत्यू जवळ आला असावा म्हणून त्यांनी ही दुर्बुद्धी सुचली असे मला म्हणावेसे वाटते. सिद्ध म्हणाले. अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती, ब्राह्मणासी नका भ्रमू युक्तीसी वेदांत न कळे. ब्रह्म यासी अनंत वेद असती. वेदव्यासासारिखे मुनी नारायण अवतरोनी वेद व्यक्त करुनी व्यास नाम पावला. तेनेही नाही पूर्ण केले. साधारण सांगितले. शिष्य होते 4 भले. प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा. सांगेल विस्तारे ऐका. प्रथम पैल दुजा वैशंपायन निका. तिसरा नामे जैमिनी. चौथा सुमंतू शिष्य. करीन म्हणे विद्याभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास. अशक्त तुम्हा शिकता. एक वेद व्यक्त शिकता. पाहिजे दिन कल्पाता. 4 वेद केवी वाचिता. अनंत वेद असे महिमा. ब्रह्मकल्प 3 फिरले. वर्षोवर्षी वांचले. ब्रह्मचर्य आचरले. वेद पूर्ण शिको म्हणून. या वेदांचे आदंत्य सांगेल ऐका एक चित्त. पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता. लवलेश आले त्यासी पुनरपि करीत तापसी. ब्रह्मा प्रसन्न झाले परियेसी काय मागशील म्हणून.
भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी, वेद शिकेल आदंतेसी, ब्रह्मचार्य आश्रमी, वेदांत मज दावावे, सर्व माते शिकवावे, ऐसे वरदान द्यावे, म्हणून शरण लागला. ब्रह्मा म्हणे भारद्वाजाची, मिती नाही वेदांसी, सर्व कैसा शिको म्हणसी, आम्हासी वेद अगोचर. तुझ दावितो पहा सकळ, करो मन निर्मळ, शक्ती झाली सर्व काळ. अभ्यास करी भारद्वाजा, ऐसे म्हणोनी ऋषीसी, ब्रह्मा दावी वेदांसी. दिसताती तीन राशी, गिरी रूप होऊनी, ज्योतिर्मय कोटी सूर्य, पाहता ऋषीस वाटे भय. वेद राशी गरिमय, केवी शिकू म्हणत असे, तिन्ही ब्रह्मकल्पांवरी आचरले आश्रम सदाचारी. वेद शिकले तावन मात्री, एवढे गिरी केवी शिको. म्हणून भयभीत झाला, ब्रह्माचे चरण लागला. म्हणे स्वामी अशक्य केवळा, क्षमा करणे म्हणत असे. या वेदांचा आदंत आपण पाहावया अशक्त, तुची जाणसी जगन्नाथ, जे देशी मी घेईन. तू शरणागत आधार, माझे मनी वासना थोर, वेद शिकावे अपार, म्हणून आलो तुझ पासी. वेद देखोनी अमित, भय पावले चित्त, जे द्याल उचित तेची घेऊ परियेसा. ऐसे वचन ऐकोन ब्रह्मदेव संतोषन, देता झाल्या मुष्ठी तीन, अभ्यासावया. तीन वेदांचे मंत्र जाळ, वेगळे केले तत्काळ, ऐसे चारी वेद प्रबळ, अभ्यासासी भारद्वाज. अजून पुरते नाही त्यासी, केवी शिको पाहती वेदासी, सांगा तुम्ही परियेसी, चौघे वाचा चारी वेद. पूर्ण एक एक वेदासी, शिकता प्रयत्न मोठा त्यासी, सांगेल थोडे तुम्हासी, व्यक्त करावया अभ्यास. शिष्य म्हणती व्यासासी, एक एक वेद आम्हासी, विस्तारावे आदंतेसी, शक्यतेनुसार अभ्यास करू. ऐसे विनविती चौघे जण, नमुनी व्यास चरण, कृपा करावी जाण, आम्हा लागी व्यासमुनी. करुणा वचन ऐकोनी व्यास सांगे संतोषुनी, पैल शिष्य बोलावुनी, ऋग्वेद निरोपित एक पैल शिष्योत्तमा, सांगेल ऋग्वेद महिमा, पठन करी गा धर्म कर्मा, ध्यान पूर्वक करोनी. पैल शिष्य म्हणे व्यासासी, बरवे विस्तारावे आम्हासी, ज्ञानपूर्वक लक्षणेसी, भेदाभेद निरोपावे. त्यात जे अवश्य आम्हासी, तेची शिको भक्तीसी, तू कामधेनू आम्हासी, कृपा करी गा गुरुमूर्ती. व्यास सांगे पैल शिष्यासी, ऋग्वेद ध्यान परियेसी, वर्ण रूप व्यक्ती कैसी, भेदाभेद सांगेल. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद, अत्री गोत्र असे शुद्ध, ब्रह्मा देवता जाणवी. गायत्री छंदासी, रक्तवर्ण परियेसी, नेत्र पद्म पत्र सुदृशी, विस्तीर्ण ग्रीवा कंबू कंठ, कुंचिकेशी श्मश्रू प्रमाण, द्वय रत्नी दीर्घ जाण. ऋग्वेद असे रूप धारण, मूर्ती द्यावी येणे परी. आता भेद सांगेल ऐका, प्रथम चर्चा श्रावका, द्वितीय चर्चा श्रवणीया, ऐका जटा शफट दोन्ही शाखा. पाठ क्रम शाखा दोन्ही, सातवा दंड म्हणूनी, भेद सप्त निर्गुणी, पाच भेद आणिक असती, अश्वलायनी शंखायनी, शाकला भाष्कला दोन्ही, पाचवी मांडुका म्हणून, असे भेद द्वादश. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, व्यासे सांगितले शिष्यांसी, ऐसिया ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तारे. या कलियुगा भीतरी म्हणविसी वेदचारी,
कीर्ती मिरवा लोकांतरी अध्यापक म्हणोनी. तया द्वादश भेदांत एक शाखा असे विख्यात, सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांगमस. नारायण व्यासमुनी शाखा द्वादश विस्तारोन, सांगितल्या संतोषिनी पैल शिष्याची. ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेदव्यासे, श्री गुरु म्हणती हर्षे मदोन्मत द्विजांचे. यजुर्वेद विस्तार सांगेल ऐका अपार. वैशंपायन शिष्य थोर अभ्यास करी परियेसा, व्यास म्हणे शिष्यांसी एकचित्तीसी. सांगतो यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्र जाणा अधिदैवत विष्णू जाणा. त्रिष्टुप छंदासी तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेल. कृशमध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपाल जरी. कांचन वर्ण मनोहरी नेत्र अस्ति पिंगट. शरीर ताम्र आदित्य वर्ण पाच अरत्नी दीर्घ जाण. यजुर्वेद ऐसे ध्यान वैशंपायना निर्धारी. ऐशिया यजुर्वेदासी अस्ति भेद शायसी म्हणे व्यास शिष्यासी. सांगेन एकाची परी. प्रथम चरका अहुर का तिसरा नाम कथा ऐका. प्राच्य कथा चतुर्थिका कपिल कथा पाचवी पै. सहावी असे अरायणिया सातवी खुणी वार्तातविया. श्वेत म्हणजे जाण आठविया. श्वेत तर नवमी मैत्रायणी असे नाम. शाखा असे हो दशम तिसी भेद उत्तम. अति सात परियेसा. मानवा दुंदुभा दोनी तिसरा ऐकया म्हणोनी. बारहा नाम चतुर्थपणी भेद असे परियेसा. हरिद्रवे आजान पाचवा. श्याम म्हणजे सहावा. सातवा श्यामा यनिया जाणावा. दशम शाखा परियेसा. वाजसने या शाखेसी भेद अस्ति अष्टादशी. नामे सांगेल परियेसी श्री गुरु म्हणती तयासी. वाजसने या नाम एका द्वितीया जबला निका. बहुधेया नामे तृतीय का. चतुर्थ कण्व परियसा. माध्यंदिना पाचवेसी. शापिया नाम षष्ठेसी. स्थापायनी सप्तमेसी. कापला अष्टम विख्यात. षोडवत्सा विख्यात आवटिका नावे उन्नत. परमावाटिका परमख्यात एकादश भेद जाणा. पाराशर्या द्वादशी. वैद्य या नामे त्रयादशी. चतुर्दश भेद पुससी. वैने या म्हणती तयाते. औंधेया नामे विशेषी. जाण शाखा पंचदशी. गावला म्हणजे षोडशी. बैजवा नाम सप्तदशी. कात्यायनी विशेषी. जाण शाखा अष्टादशी. वाजसयनी शाखेसी भेद अस्ति अष्टादश. तैत्तिरीय शाखा भेद दोन. व्यास सांगे विस्तारोन. औख्य कांडिके या म्हणून यासी भेद पाच असती. आपस्तंभी असे थोर. शाखा असे मनोहर. यज्ञादि कर्मे आचार. विज्ञान असे तयात. दुसरा जाण बौद्धयानी. सत्याषाढी अगना शनी. हिरण्यकेशी म्हणोनी चौथा भेद परियेसा. औंधेयी म्हणोनी नाव भेद असे पाचवा. अनुक्रमे पडावा म्हणे व्यास शिष्याशी. षडंगे अस्ति विशेषे. नामे तयांची सांगेल ऐके. शिक्षा व्याकरण कल्पे. निरुक्त छंद ज्योतिष. यांते उपांगे अस्ति आणिक. आणि त्यांची नाम तू एक. प्रतिपद अनुपद देख. छंद तिसरा परियेसा. भाषा धर्म पंचम. मीमांस न्याय सप्तम. कर्म संहिता अष्टम. उपांगे ही जाणावी. परिशिष्टे अष्टाविंश अस्ति ऐका विशेष. विस्तार करुनी परियेस. व्यास सांगे शिष्याशी. पूर्वी होत्या वेद राशी. शिकता अशक्य मानवासी. म्हणून लोकोपकारासी ऐसा केला विस्तार. शाखा भेद येणे परी. विस्तार केला प्रकारी. जितके मती उच्चारी तितुके शिको म्हणोनी. येणे परी विस्तारी. सांगे व्यास परी करी.
वैशंपायन अवधारी विनवितसे त्याजवळे. यजुर्वेद विस्तारेसी निरोपिले आम्हासी शाखा भेद क्रमेसी वेगळाले करोनी. संदेह होता आम्हासी मूळ शाखा कोण कैसी विस्तारोनी पितींसी निरोपावे स्वामी. व्यास म्हणे शिष्यासी बरवे पुसले आम्हासी या यजुर्वेदासी मूळ तुम्हा सांगेन. मंत्र ब्राह्मण संहिता मिळोनी पडता मिश्रिता तोची मूळ प्रख्यात यजुर्वेद जाणीये. आणिक असे एक खूण संहिता मिळोनी ब्राह्मण तोची यजुर्वेद मूळ जाण वरकड शाखा पल्लव. यज्ञादी कर्म क्रियेसी हे मूळ गा परियेसी अभ्यास करी गा निश्चयेसी म्हणे व्यास शिष्याते. ऐकोनिया व्यास वजन वैशंपायन म्हणे कर जोडून यजुर्वेद मूळ विस्तारून निरोपामे स्वामी. व्यास म्हणे शिष्यांसी सांगेल ऐक विस्तारेसी ग्रंथत्रय असती ज्यासी अभ्यास करे म्हणे तसे. सप्त अष्टक संहितेसी एका एकाचे विस्तारेसी सांगेल तुझ भरवसी म्हणे व्यास शिष्याते. प्रथम ईशेत्वा प्रश्नासी अनुवाक असती चतुर्दशी. 8 अधिक 20 50 असती अप ऊर्ध्व प्रश्नासी अनुवाक असती चतुर्दशी. 4 अधिक 30 50 तुम्ही जाणाव्या. देवा स्वतः प्रश्नासी अनुवाक असती एकादशी. 1 अधिक 30 50 असती आददे नामा प्रश्न चतुर्थ. षटचत्वारिंशत अनुवाक विख्यात 50 जाण तयात वेदाधिक 50. देवासुर नामक प्रश्नासी अनुवाक असती एकादशी असती 51 50 पंचम प्रश्नात अवधारा. सत्वांसींचा इति प्रश्न 12 अनुवाक असती पूर्ण 50 असती 51 असती 6वे प्रश्नासी. पाक यज्ञ नामक प्रश्न 13 अनुवाकी संपन्न 50 असती 51 सप्तम प्रश्न विस्तार. अनुमत्य इति प्रश्नासी अनुवाक जाणा 20 द्विचत्वारिंशतः 50 आसती. प्रथम अष्टक येणे परी. प्रथम अष्टक परियेसी संख्या सांगेल संहितेसी अनुवाक असती ख्यातीसी एक चित्ते परियेसा. 100 आणि 44 वरी अधिक त्यावरी 3 निर्धारी अनुवाक असती परिकरी. अंतःकरणी धरावे 50 असती त्यासी 30 42 प्रथम अष्टिकी परियेसी म्हणून सांगे व्यासमुनी. द्वितीय अष्टकाचा विचार सांगेल तो परिकर. प्रथम प्रश्नाचे नाम थोर वायव्य असे म्हणावे. प्रथम प्रश्नात विशेष अनुवाक जाण एकादश 65 असती 50 एक चित्ते परियेसा. पुढे असे द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहानम 12 अनुवाक असती जाण एक सप्पत्ती 50. आदित्य नामक प्रश्नास अनुवाक जाणा 14 षट अधिक 50 50 तुम्ही पडाव्या. पुढील प्रश्न देवा मनुष्या अनुवाक जाणा 14 8 अधिक 44 50 तुवा जाणीजे. म्हणता जाय महापाप प्रश्न असे विश्वरूप 12 अनुवाक स्वरूप 4 अधिक सप्तमी 50 सत्पती 50. समिधा नाम प्रश्नास निरुते अनुवाक 12 सत्पत्ती 50 असती त्यास एक चित्ते परियेसा. ऐसे द्वितीय अष्टकासी षष्ठ प्रश्न परियेसी 5 अधिक 37 अनुवाक तुम्ही जाणावे. 50 गणना
सांगेल ती जो विस्तारून 3 शतांवरी अशी ती जाण अष्ट अधिक परियेसा. तिसरा अष्टक सवित्सर सांगेल पुन्हा परिकर वैशंपायन शिष्य थोर गुरुमुख ऐकत असे. तिसऱ्या अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापती तीर काम अनुवाक त्या एकादशोत्तम द्विचत्वा ऋंशतः पनासा त्यासी. द्वितीय प्रश्नास असे जाण नाम यो वय पवमान एकादश अनुवाक जाण षडचत्व ऋंशतः पन्नासा त्यासी. तृतीय प्रश्न बरवियासी नाम असे अग्ने तेजस्वी अनुवाकांची एकादशी षटचत्वा ऋंशत पन्नास त्यासी. चौथा प्रश्न विवाक्यात एकाशत अनुवाक ख्यात षडचत्व ऋंशतः पन्नासा त्यात एकचित्ते परियेसा. पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे नाम पूर्णा प्रथम अनुवाक 11 उत्तम षडविंशती पन्नास त्यासी. ऐसे तृतीयाष्टकासी अनुवाक पंचपंचाशत त्यासी द्विशत अधिक 6 त्यासी 50 अस्ति अवधारा. चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युंजान एकादश अनुवाक खूण षटचत्वा ऋंशत पन्नासा. प्रश्नास संध्या विष्णू क्रम ऐसे एकादश अनुवाक परियेसी अष्ट अधिक चत्वरिंशतिसी पन्नासा त्यात विस्तारा. तिसरे प्रश्न उत्तम जाणा तुम्ही अपांत्वा नाम त्रयोदश अनुवाक उत्तम षटशत पन्नासी त्यासी. चौथा प्रश्न रश्मी रसी अनुवाक अस्ति द्वादशी सप्ताधिक त्रिशत त्यासी पन्नासा अस्ति तुम्ही जाणा. नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न होय जाण पंचम एकादश अनुवाक जाण सप्ताधिक 20 50. अश्मनुर्ज प्रश्नास नव अनुवाक परियेस षटचत्वारिंशत पन्नास त्यास एकचित्ते परियेसा. प्रश्न अग्ना विष्णू सी अनुवाकांची जाण पंचदशी एक न्यून 40 पन्नासा त्यासी विस्तारे. ऐसे चतुर्थ अष्टकासी सप्त प्रश्न परियेसी अनुवाक अस्ति 82 द्विशंतावर एक उण्या 80 50. पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सवित्रानी जाण पन्नासा षष्टी एका ऊन एकादश अनुवाक ख्याती. विष्णुमुखा प्रश्नासी अनुवाक अस्ति द्वादशी चतुष्षष्टी पन्नासी त्यासी श्री गुरु म्हणती द्विजाते. तिसरा प्रश्न उत्सन्न यज्ञ अनुवाक द्वादश खरा धरा खून पन्नासांसी द्वय न्यून पन्नासा अस्ति परियेसी. चौथा प्रश्न देवासुरा अनुवाक अस्ति 12 षष्ठींत 2 उण्या करा पन्नासा अस्ति परियेसा. ये देखे नामे प्रश्न चतुर्विंशती अनुवाक खूण 2 अधिक षष्ठ मध्ये 6 न्यून 50 अस्ति परियेसा. हिरण्यवर्मा षष्ठ प्रश्न त्रयोविंशती अनुवाक जाण षष्टी मध्ये 6 न्यून 50 अस्ति परियेसा. यो वा आ यथा नामे प्रश्न षडविंशती ना अनुवाक जाण षष्टी मध्ये 2 न्यून 50 अस्ति परियेसा. पंचमाष्टम संहितेसी सप्त प्रश्न परियेसी अनुवाक 183 20 अधिक विस्तारे. त्रिणी अधिक चतुशत 50 अस्ति जाणा विख्यात मन करुणी सावचित्त ऐका म्हणे तये वेळी. षष्टाष्टक संहितेसी प्रथम प्रश्न परियेसी प्राचीन वंश नाम त्यासी एकादश अनुवाक जाण अधिक 6 सप्ततीसी 50 त्यासी परियेसी विस्तार करुणी शिष्यासी सांगत असे व्यासदेव. यदुभव नाम प्रश्नासी अनुवाक जाणा एकादशी एक उणा षष्टीसी 50
अस्ति परियेसे। तिसरा प्रश्न चात्वाल एकादशी अनुवाकी माळ 50 वरी द्वय स्थूळ तिसरा प्रश्न परियेसे। चौथा प्रश्न यज्ञेन एकादश अनुवाक जाण 50 एक अधिक 50 पूर्ण एक चित्ते परियेसा। इंद्रवृत्र नाम प्रश्न एकादश अनुवाक जाण द्विचत्वारिंशत 50 खूण पंचम प्रश्नी परियेसा। सुवर्गाय नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति एकादशी त्रीणि अधिक 24 50 अस्ति परियेसा। सहावे अष्टकी परिपूर्ण 83 6 अधिक अस्ति पूर्ण षष्टी अनुवाक अस्ति जाण त्रयम शदिक 350। सप्तमाष्टकाचा प्रश्न नामे असे प्रजनन अनुवाक 20 अस्ति खूण 250 त्यास। साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न 20 अनुवाक जाण 50 परिपर्ण एक चित्ते परियेसा। प्रजवेवा नाम प्रश्नासी अनुवाक 20 परियेसी 240 50 त्यासी श्री गुरु म्हणती तयासी। बृहस्पती नामक प्रश्न 22 अनुवाक जाण 3अधिक 50 खूण 50 अस्ति अवधरा। प्रश्नाचे पाचवा जाण गावो वा नामे उत्तम 25 अनुवाक पूर्ण 54 50 त्यासी। सप्तमाष्टक संहितेसी अनुवाक अस्ति परियेसी 170 अनुवाक अस्ति विस्तार। द्विशतावरी अधिकेसी 51 अस्ति 50 सप्तमाष्टक असे सुरसी एक चित्ते अष्टमाष्टक संहितेसी 600 अष्टचत्वारिंशतीसी मुख्य प्रश्न 40 भरवसी अनुवाक अस्ति विस्तारे। द्विउनशतद्वय सहस्त्र 50 तू जाण मनी पठन करा म्हणोनी व्यास सांगे शिष्यासी। 3 अष्टे ब्राह्मणात अस्ति जे जाण विख्यात सांगेल एक चित्त म्हणे व्यास शिष्यासी। प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी नामे त्याची एके देशी एक चित्ते परियेसा। प्रथम प्रश्न संधत्त नाम असे विख्यात अनुवाक 10 विस्तृत 80 दशक मनोहर। उदन्य नाम दुसरा प्रश्न 6 अनुवाक दशक 50 जाण वाजपेय अनुसंधान देवासुरा प्रश्न तिसरा। 83 दशक अनुवाक जाण 5 अधिक 60 दशक जाण चौथा उभे ये नामे प्रश्न 2 अनुवाक मनोहर। संवत्सर गणित 6 अधिका 83 जाणा तुम्ही दशका 5वा नामे अग्ने कृतिका प्रश्न असे अवधारा। 83 अनुवाक 12 सांगेल एकादशक 2 अधिक 60 विशेष एक चित्त परियेसा। 6वा प्रश्न अनुमूल्य अनुवाक 10 प्रख्यात 5 अधिक सप्ताधिक दशक 83 अवधारा। 7मा प्रश्न घरी खूण नाम त्या एकदवा ब्राह्मण 10 अनुवाक आहे जाण 64 दशक 83। 8वा वरुणस्य नाम प्रश्न अनुवाक 83 10 जाण 7 अधिक 30 खूण दशक 83 मनोहर। प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी अष्ट सप्तमी सप्तती अनुवाक 83 एक चित्ते परियेसा। 1 उणे 500 दशक आहेत विख्यात वैंशपायन ऐकत गुरुमुखे करोनी। दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाण 11 60 दशक मनोहर। प्रजापती रकांड प्रश्न दुसरा हा गोड 11 अनुवाक दृढ 370 दशक 83। कांड ब्रह्मवादीन 11 अनुवाक जाण दशक आहे तो 50 पूर्ण एक चित्ते परियेसा। जुष्टो नाम प्रश्न 1 83 अनुवाक 18
वैशंपायन शिष्याक गुरुमुखे ऐकतसे. प्रश्न प्राणो रक्षित अष्ट अनुवाक त्यासी ख्याती पंच अधिक चत्वारिंशती दशक तुम्ही ओळखजी. स्वाद्वित्वा नामे षष्टम प्रश्न असे उत्तम अनुवाक अस्ति 20 खूण षट अधिक अशिती दशक त्यासी. सप्तम प्रश्न त्रिवृत्तास अनुवाक अस्ति 18 6 अधिक 36 दशक त्यासी मनोहर. अष्टम प्रश्न पिवोन अनुवाक अस्ति 9 जाणा 80 एक उना दशक त्यासी मनोहरा. द्वितीय अष्टब्राह्मणासी 8 प्रश्न परियेसी वेद उणे शतक त्यासी अनुवाक अस्ति मनोहरा. 400 उपरी 3 उणे सप्तमी निर्धारी दशक आहेत विस्तारी एक चित्ते परियेसा. तृतीय अष्टक ब्राह्मणासी प्रश्न अस्ति 12 नाम त्यांची परियेसी एक चित्ते अवधारा. प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निर्नम पातु 6 अनुवाक विख्यात 1 अधिक 60 दशक. तृतीयस्य द्वितीय प्रश्न अनुवाक अस्ति 10 जाण 85 दशक खूण एक चित्ते परियेसा. तिसरा प्रश्न प्रत्युष्ट अनुवाक अस्ति 11 एका उणे 80 दशक एक चित्तो अवधारा. चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवाक 1 परियेसी एका उणे 20 दशक त्यासी मनोहर. पंचम प्रश्न नाम सत्य 14 अनुवाक विख्यात 1 उणे 30 दशक एक चित्ते परियेसा. सहावा प्रश्न औंजती 15 अनुवाक ख्याती 7 अधिक 63 दशक त्यासी जाणावे. अच्छिंद्र सर्वांवा नाम प्रश्न 14 अनुवाक जाण 30 अधिक शतखूण दशक त्यासी मनोहर. प्रश्न अश्वमेधासी संग्रण्य हन्य ख्यातीसी अनुवाक असे 13 91 दशक. प्रजापती तीर काम अश्वमेध असे उत्तम 23 अनुवाक नेम 4 अधिक 80 दशक त्यासी. संज्ञान म्हणती काठक अनुवाक 82 1 अधिक 49 दशक एक चित्ते परियेसा. दुसरा लोकोसी काठक 10 अनुवाक अस्ति 1 तयांमध्ये 2 अधिक 60 दशक व्यास म्हणे विशिष्यासी. द्वादश प्रश्न तुभ्यासी अनुवाक 9 परियेसी 6 अधिक 50 दशक त्यासी मनोहर. तिसरे अष्टक ब्राह्मणासी 47 एक शत अनुवाकासी 700 द्रव्यशिती दशकासी विस्तार असे परियेसा. तिनी अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेल परियेसी 8 अधिक 20 एक चित्ते अवधारा. 320 1 अधिक परियेसी अनुवाक आहेत विस्तारेसी पर ब्राह्मणासी परियेसा. दशक संख्या विस्तार 700 अधिक सहस्त्र 840 उत्तर अधिक अस्ति परियेसा. आता सांगेल अरण त्यासी अस्ति 10 प्रश्न विस्तारोनिया सांगेल एकचित्त अवधारा. अरणाचा भद्र नाम प्रथम प्रश्न 82 अनुवाक असे खूण 130 जाण दशक त्यासी मनोहरा. स्वाध्याय ब्राह्मणासी अनुवाक 20 परियेसी 24 दशक त्यासी एक चित्ते परियेसा. चित्ती म्हणजे प्रश्नासी अनुवाक जाण अति 20 2 अधिक 50 दशक त्यासी विस्तारा. ऐसा थोर चौथा प्रश्न नाम तया मंत्र ब्राह्मण 24 अनुवाक जाण 62 दशक त्यासी.
श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक जाण द्वादशी 8 अधिक शतासी दशक तुम्ही जाणावे. पितृभेद असे प्रश्न द्वादश अनुवाक परिपूर्ण 27 दशक जाण एक चित्ते परियेसा. शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति द्वादशी 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहर. ब्रह्मविदा असे प्रश्न अनुवाक त्यासी 9 जाण दशक 14 असे खूण व्यास म्हणे शिष्यांसी. गुरुवे असे प्रश्न अनुवाक त्यासी 10 जाण 15 दशक जाण एक चित्ते परियेसा. दशम प्रश्न नारायण अनुवाक 30 अस्ति खूण 100 वेद जाण दशक त्यासी परियेसा. 10 प्रश्न अरणासी अनुवाक जाण परियेसी दोन्ही पूर्ण 200 संख्या असे परियेसा. 500 उपरी 59 विस्तारी दशक जाणा मनोहरी म्हणे व्यास शिष्याते. ऐसे ग्रंथ तयासी प्रश्न अस्ति व्यायशी 69 अधिक 100 सहस्त्रासी अनुवाक जाण मनोहर. 50 दशक विस्तार सांगेल तुम्हा प्रकार 202 असहस्त्र द्रव्य उणे 50 जाण. द्रव्य सहस्त्र 307 अधिक उन्नत दशकी जाणत विख्यात ग्रंथत्रय परिपूर्ण. ऐसिया यजुर्वेदासी भेद असती शायसी त्यात एक भेदासी एवढा असे विस्तार. येणे परी व्यास मुनी वैंशपायन विस्तारोनी सांगता झाला म्हणून श्री गुरु म्हणती द्विजांसी. तिसरा शिष्य जैमिनी त्यास सांगे व्यास मुनी सामदेव विस्तारोनी निरोपित अवधारा. उपवेद गांधर्व अत्र काश्य पांचे असे गोत्र रुद्र देवता परम पवित्र जगती छंद म्हणावा. नित्यस्त्र गुई असे जाण शुची वस्त्र प्रावरणा मन शांत इंद्रिय दमना शमी दंड धरिला असे. कांचन नयन श्वेत वर्ण सूर्य सारखे किरण षडरत्नी दीर्घ जाण सामवेद रूप असे. याचा भेद नाही मिती अखिल सहस्त्र बोलती एक कोणी असे शक्ती सकाळासी शिंकू महा म्हणावया. एका नारायणा वांचोनी समस्त भेद नेणे कोणी एक शिष्या जैमिनी सांगे तुझ किंचित. प्रथम आसुरायनिया वार्तांतरेया म्हणूनिया तिसरा भेद परियेसा. प्रांजली असे भेद एक ऋग्वेद विधा एक आणि प्राचीन योग्य शाखा असे 6वा परियेसा. ज्ञान योग सप्तम अरायणिया असे ज्या नाम यासी भेद 10 जाण आहेत ऐका एक चित्ते. नारायणिया सांख्यायनी तिसरा शाठ्या म्हणून मृदल नाम जाणोनी चौथा भेद परियेसी खलवला महाखलवला सप्तम नामे लांगला अष्टभेद कैथुमा गौतमा म्हणे परियेसा. दशम शाखा जैमिनी ऐसे भेद विस्तारुनी सांगितले व्यासमुनी श्री गुरु म्हणती द्विजांसी. पूर्ण सामवेदासी कोण जाणे क्षितीसी 3 वेदी म्हणविसी मदोन्मत होवोनिया. सूत म्हणे शिष्यांसी सांगे व्यास अतिहर्षी अथर्वण वेदांसी निरोपिले परियेसा. अथर्वण वेदासी उपवेद असे परियेसी मंत्रशास्त्र निश्चयेसी वैतान असे गोत्र. अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्ठप छंदेसी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्ण वर्ण असे जाण. कामरूपी क्षुद्र कर्ण स्वदार असे त्यासी नाम. विश्वसृजक साध्य कर्म जाल मूर्धनी गालव ऐसे रूप तयासी भेद नव परियेसी. सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास पैप्यला भेद प्रथम दुसरा भेद दांत नाम प्रदांत भेद सूक्ष्म चौथा भेद स्तोता जाण
अवता नाम असे ऐका, ब्राह्मण यशदा शाखा, सातवा भेद शाखा ऐका शौनकी म्हणते. अष्टम वेद दर्शा भेदासी, चरण विद्या नवमेसी, पाच कल्प परियेसी, सांगेल ऐक एक चित्ते. ऐसे चौघा शिष्यास सांगत असे वेद दर्शा भेदासी, चरण विद्या प्रकाश केला क्षितीस, भरतखंडी परियेसा. या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत, वर्णाश्रम धर्म आचरत होते लोक परियेसा. या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विज वरी, लोपले वेद निर्धारी गुप्त जाहले क्षितीसे. कर्म भ्रष्ट झाले द्विज, म्लेंच्या सांगती वेद बीज, सत्व गेले सहज मंद गती झाले जाण. पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व, वेद बळे नित्यत्व, भूसुर म्हणती त्या काजा. पूर्वी राजे याच कारणी पूजा करती विप्ररणी, सर्व देता दक्षिणा दानी ते अंगीकार न करिता. वेदबळे विप्रांसी स्त्रीमूर्ती वश होते त्यासी, इंद्रादी सुरव रासी भय होते विप्रांचे. कामधेनु कल्पतरू विप्रवाक्ये होते थोरू, पर्वत करीती तृणाकारू तृणा पर्वत परत्वे. विष्णू आपण परियेसी पूजा करी विप्रांसी, आपुले दैवत म्हणे त्यांसी वेद सत्वे करुनिया. श्लोक देवाधीनम जगत सर्व, मंत्राधीनम च दैवतम, ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. ऐसे महत्व द्विजांसी पूर्वी होते परियेसी, वेद मार्ग त्वजोनी सुरसी, अज्ञान मार्गे राहतती. हीन याती पुढे ऐका, वेद म्हणती मूर्ख देखा, त्याच्या पाहू नये मुखा, ब्रह्म राक्षस होताती. तेने सत्व भंगले, हीन याती ते सेविले, अद्यापि क्रय करीती मोले, वेद भ्रष्ट करीतासी. ऐसाचारी वेदांसी शाखा असती परियेसी, कोणे जाणावे क्षितीसी, सकळ गौप्य होऊन गेले. चतुर्वेदी म्हणाविसी, लोकांसवे चर्चा करीसी, काय जाणवे वेदांसी, अखिल भेद आहेत जाण. ऐशामध्ये काय लाभ घेऊ नये द्विजोक्षमा, कोणी केला तुंते बोध जाई म्हणती येथून. आपुली आपण स्तुती करीसी, जयपत्रे दाखविसी, त्रिविक्रम यती पासी, पत्र मागसी लिहुनी. आमुचे बोल ऐकोनी जावे तुम्ही परतोन, वाया गर्वे ब्रह्मोनी, प्राण आपुला देऊ नका. ऐसे श्री गुरु विप्रांसी सांगती बुद्धी हिता सेन, ऐकती विप्र तामसी म्हणती चर्चा करू. चर्चा जरी न करू येथे हारी दिसले आम्हा ते, सांगती लोक राजे याते, महत्व आमुचे उरे केवी. सिद्ध म्हणे नामांकित ऐसे विप्र मदोन्मत्ता, नेनती आपुले हिता त्यासी मृत्यू जवळी आला. गंगाधराचे नंदून सांगे गुरुचरित्र कामधेनु, वेद विवरण ऐकता साधून, होय समाधान श्रोते जना. इति श्री गुरुचरित्रामृत सारी वेदांचा मतिथार्थ, उकलोनी दाविला यथार्थ, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, वेद विस्तार कथनम नाम षड्विंशोऽध्याय. श्री गुरु देवदत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री गुरुचरित्र अध्याय 26 समाप्त. श्री स्वामी समर्थ.